हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्र, कसे आहात सगळे. गप्पा मारायच्या आपल्याला आपलं कोटाचे चॅनल तर गप्पा मारायच्या पण अभ्यासाच्या. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनला जातं पेन्शन घ्यायला. तुम्ही आता गप्पा मारायला आपल्यासोबत प्रत्येक व्हिडिओत आपण गप्पा मारणार आहे, पण कशात मारणार, अभ्यासाच्या. ठीक आहे. आज आपण क्लास 7चे NCERT बुकचा आवर फास्ट 2 घेतलेलं आहे. चॅप्टर नंबर 2 किंग्स अँड किंगडम्स. ठीक आहे. किंग्स अँड किंगडमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही कीवर्ड्स घेतले होते, त्याचे ऊर घेतले होते आहे नाही. नंतर आपण त्याचे बरेच घेतले, ऊर घेतले, सभा घेतले, नाडू घेतलं, हे बघितले आपण. आज आपण बघणार आहे सामंत आणि नंतर बघणार आहे आपण टेम्पल्स. ठीक आहे. तर हे चोला डायनेस्टीमधलं बघू राहिलं आपण सध्या. ठीक आहे. तर सामंत म्हणजे काय, ठीक आहे. सामंत म्हणजे काय, मराठीत याचा अर्थ होतो सरदार. सरदार तुम्हाला माहिती आहे, कितने आदमी तेरे सरदार आहे नाही, ते शोले पिक्चरमधला डायलॉग. तर तसं सरदार नाही, हे सरदार म्हणजे राजेशाहीमधले सरदार होते. जसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही दरबारात बरेचसे सरदार होते. शिंदे सरदार, होळकर सरदार आणि यात बरेचसे सरदार होते. त्यांची सेवा काय असायची, शिवाजी राजेचरणी अर्पण केलेली असायची. तर सामंत म्हणजे काय, ते सामंतशाही, जसं की आपण बऱ्याच जागा बघतो गड्या वगैरे असतात, पुरातनकालीन बिल्डिंग गडी म्हणतात त्याला मराठीत. तिथे काय असायचे, सामंत राहायचे. ठीक आहे. तर सामंत म्हणजे काय, तर आपण हे पहिले इंग्लिशमधलं आहे, हे ॲज इट इज तुम्हाला समजून सांगतो पहिले. ठीक आहे. पहा, सामंत म्हणजे काय, व्हॉट इज सामंत असा जर क्वेश्चन आला तुम्हाला, अ हिस्टॉरिकल टर्म, एक ऐतिहासिक शब्द आहे सामंत. काय ऐतिहासिक शब्द आहे, फॉर कोणासाठी वापरलेला, फॉर पॉवरफुल लँडलॉर्ड्स, जे काही शाहूकार, आज आपण ज्याला शाहूकार म्हणतो, ज्याच्या घरी जास्त जमीन आहे. ठीक आहे. अशा लोकांसाठी पहिले सामंत हा शब्द वापरला जायचा. किंवा वॉरियर चिफ्स, किंवा जे काही सैनिक आहे, युद्ध आहे, त्यांचा जो चीफ असायचा, बॉस असायचा, बॉस सरदार, त्याच्यासाठी सुद्धा काय वापरला जायचं, सामंत हा शब्द वापरला. पहा, दोन गोष्टीसाठी सामंत शब्द वापरला जायचा. पहिला वापरला जायचा पॉवरफुल लँडलॉर्ड्स, म्हणजे खूप मोठी जमीन असलेले जमीनदार यांच्यासाठी वापरला जायचा. किंवा वॉरियर चीफ, वॉरियर म्हणजे जे काही लढणारे सैन्य होतं, यांचा जो बॉस होता, यांचा जो चीफ होता, सरदार आहे की सामंत, याला सुद्धा काय म्हटलं जायचं, सामंत म्हटलं जायचं. हू वेअर ॲक्नॉलेज, म्हणजे तो काय होता, त्या राजाच्या अधीनस्थ होता. कोणत्या राजाच्या, ॲज सबऑर्डिनेट वेसल्स बाय किंग्स. म्हणजे की एखादा प्रदेश, एखाद्या सामंतानं जर समजा राजासाठी जिंकला, तर तो प्रदेश त्या राजाला काय, त्या सामंताला राजातर्फे काय केला जायचा, गिफ्ट म्हणून दिला जायचा. आणि त्या प्रदेशावर नियंत्रण कोणाचं असायचं, मग त्या सामंताचं असायचं. ठीक आहे. वेसल्स म्हणजे काय, सरदार. ते सबऑर्डिनेट्स म्हणजे अधीनस्थ असणे. कोणाच्या अधीन असायचे, ते सरदार राजाच्या अधीन असायचे. बाय किंग्स इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. आता इथं इंडियन सबकॉन्टिनेंट हा शब्द वापरलेला आहे, काय इथं इंडिया हा शब्द वापरलेला नाही, कारण त्यावेळेसचं इंडियन जिओग्राफिकल स्ट्रक्चर वेगळं होतं. तत्कालीन भारतामध्ये, जे अखंड भारत म्हणतो आपण आज, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, हे सगळे राष्ट्र पहिले भारताचाच भाग होते ब्रिटिश इंडियाच्या काळात, आहे की नाही. तर त्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये, त्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये राजाचे ऐतिहासिक सत्ता किंवा राजाची सत्ता मान्य करणारे किंवा वर्चस्व मान्य करणारे काही लोक होते प्रदेशामध्ये, काही वेगवेगळ्या, त्यांना काय म्हटलं जायचं, सामंत म्हटलं जायचं. ठीक आहे. आता सामंत हे कधी कधी राजा इतके श्रीमंत असायचे. आता यांचा उपयोग का होता राजाला, की यांचं सैन्य राजा काय करायचा, युद्धासाठी वापरायचा, आणि याच्या बदल्यात त्यांना काय द्यायचा, टॅक्सेस द्यायचा, किंवा यांना काय करायचा, पगार द्यायचा, किंवा लँड ग्रँट करायचा त्यांना. ठीक आहे. तर सामंत म्हणजे काय, ही डेफिनेशन तुम्ही लिहून घ्यायची व्हिडिओ स्टॉप करून. ठीक आहे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. सामंत म्हणजे काय, तर सरदार. सरळ अर्थ होते आता सरदार. जसं की शिवाजी राजांना आग्र्याला घेऊन जाणारा जो मेजर जयसिंग होता, तो कोण होता, औरंगजेबाचा सरदारच होता, है की नाही. तसे शिवाजी महाराजाचे सुद्धा काय होते, अनेकसे सरदार होते. ठीक आहे. तर सरदार म्हणजे काय, एक हिस्टोरियल टर्म आहे. एक तर खूप मोठा जमीनदार किंवा एक योद्ध्यांचा प्रमुख, याला म्हटलं जायचं सरदार. आणि या सरदारानं काय केलेलं असतं, त्याचा जो ओव्हरलॉर्ड्स आहे, म्हणजे ज्याचा वरचा राजा आहे किंवा राजा, याचं वर्चस्व काय केलेलं असायचं, त्यानं मान्य केलेलं असं. म्हणजे राजाचा काय असायचा, तो सेवक असायचा. आणि कुठं असायचा, तर इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये कुठेही असू शकत होता तो. ठीक आहे. मग हे सामंत काय करायचे, राजांची सेवा करायची. राजांना काय द्यायचे, बक्षिसी द्यायचे. ओव्हरलॉर्ड्स म्हणजे सामंत काय करायचे, राजांना बक्षीस द्यायचे त्यांच्या दरबारात. कशासाठी, तर राजा खुश करण्यासाठी, आहे की नाही. मग राजा खुश झालं की सामंतांना काय भेटायचं, टॅक्सेस वसूल करण्याचे अधिकार भेटायचे. किंवा एखाद्या सामंतांना राजासाठी समजा एखादा प्रदेश जिंकला, तर तो प्रदेश काय केला जायचा, राजातर्फे त्या सामंतांना टॅक्स वसूल करण्यासाठी दिला जायचा. त्याला सरदेशमुखी किंवा चौथाई असं म्हटलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सरदेशमुखी आणि चौथाई वसूल करण्याची अधिकार या सरदाराकडे होते. पण हा जो इतिहास आहे, हा आपल्याला चोला, चालुक्य, पांड्यन म्हणजे मिडिवल हिस्ट्रीमधला इतिहास आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ इतकाच, फक्त सामंत म्हणजे काय बघायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण टेम्पल म्हणजे काय. ठीक आहे. काही प्रश्न असले तर कॉमेंटमध्ये विचारा. टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त यायचं, आपल्या चॅनलला जॉईन करायचं. ठीक आहे. तोपर्यंत नवा व्हिडिओ, नवा विषय, टू बी कंटिन्यू.